दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला सुप्रिया सुळेंनी व्हॉट्सअपवर ठेवलेलं स्टेटस चर्चेत आलं। त्यावरून सुप्रिया सुळेंना नेमकं काय सहन करावं लागतंय अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली। राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेला मंगळवारी 26 वर्ष पूर्ण झाली। दोन्ही राष्ट्रवादीनं दणक्यात कार्यक्रम केले। दोन पक्षांचे 2 मेळावे पार पडले। या विचारानेच आपल्या पक्षाची स्थापना झाली। 2 भूमिकाही समोर आल्या। पण या सगळ्या कार्यक्रमांच्या धामधुमीत चर्चेत राहिलं ते सुप्रिया सुळेंचं व्हॉट्सअप स्टेटस। राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनी सुप्रिया सुळेंना त्यांच्या आईची एक शिकवण आठवली आणि ती शिकवण त्यांनी आपल्या व्हॉट्सअपच्या स्टेटसवरनं सर्वांसोबत शेअर केली। त्या स्टेटसवरती प्रतिभा पवारांच्या शिकवणीतलं ठळक वाक्य झळकत होतं की सहन करायला शिक। या स्टेटसवरनं तर्कवितर्कांना सुरुवात झाली आणि मग सुप्रिया ताईंनी क्लॅरिफिकेशन सुद्धा दिलं। ज्या स्टेटसमध्ये तुम्ही म्हटलं होतं की सहन करायला शिकलं पाहिजे। हो बरोबर आहे ना, मी माझ्या आईचा रेफरन्स दिलाय त्याच्यात। कोणत्या अनुषंगाने तुम्हाला म्हणायचं होतं? लोकशाही आहे, लेखकाला लिहायचा अधिकार आहे। नाही पण सहन करावं लागतं असं सुद्धा त्याच्यामध्ये तुम्ही म्हणताय, शिकवण आहे असं काय नेमकं? म्हणजे शरद पवारांनी हा पक्ष उभा केला आणि त्यानंतर जे काही घडलं तर त्याच्यानंतरची ही तुमची प्रतिक्रिया म्हणायची। आज दोन्ही राष्ट्रवादीचे एकत्रित मेळावे होत आहेत पुण्यामध्ये। आय लिव्ह इट टू युअर इमॅजिनेशन। पण सुप्रियाताईंनी हे स्पष्टीकरण देऊनही अनेकांच्या डोक्यातले प्रश्न काही थांबले नाही। ताईंवर नेमका कोणता अन्याय होतोय, ताई नेमकं काय सहन करताय, असे एक ना अनेक सवाल उपस्थित झाले। प्रत्येक जण आपापल्या परीनं या स्टेटसला डिकोड करण्याचा प्रयत्न करू लागला, कारण ताईंच्या स्टेटसमध्ये भावनांपेक्षा टायमिंगचं महत्त्व जास्त होतं। त्यांच्या स्टेटसवरच्या ओळी होत्या, आपल्या डोळ्यासमोर अन्याय होत असतो, आपण प्रयत्न करत राहायचे, त्यावर आपली बाजू कितीही खरी असली तरी अन्याय होत असतो, आपण काही करू शकत नाही। सिच्युएशन सर्कमस्टन्सेस आपल्या हातात नसतात, तेव्हा घट्ट व्हायचं आणि एंड सहन करायचा, कर्तव्य करत राहायची, आपले संस्कार कधी विसरायचे नाहीत। सुप्रिया सुळे यांच्या मनात द्वंद्व आहे, परंतु त्याच अर्थाने त्यांनी त्यांचं जे स्टेटस ठेवलेलं आहे ते असं आहे की अन्याय होत असतो, आपली बाजू सत्याची आहे, सहन करायचं असतं। म्हणजे याचाच अर्थ की तुम्ही विलिनीकरणाच्या दिशेकडे फारसं पाहू नका। सुप्रिया सुळे यांना राजकारणामध्ये त्यांचा गट जिवंत ठेवायचा असेल तर त्यांचा पक्ष हा त्यांच्या भावाच्या बाजूने नेऊन चालणार नाही। आता स्टेटसची चर्चा होत असताना ताईंना दादांचीही आठवण येते का असा प्रश्न पत्रकारांनी विचारला आणि सुप्रिया सुळेंनी त्याविषयी फार विचारपूर्वक उत्तर दिलं। दादाची आठवण रोजच येते, सगळ्याच भावांची। मला 6 भाऊ आहेत, त्यांची सगळ्यांची आठवण रोज येते। दादांना फोन करणार का शुभेच्छा द्यायला ताई? माझ्या सगळ्यांचीच बोलणं होत असतं, कारण का नाही सगळ्या शुभेच्छा, भाऊबीजेच्या, दिवाळीच्या, वाढदिवसाच्या, वर्धापन दिनाच्या, इंडिपेंडन्स डेच्या, रिपब्लिक डेच्या सगळ्या शुभेच्छा मी सगळ्यांना दिल्या। यदा कदाचित दादा आणि साहेब एकत्र येऊ शकतात। गेले काही दिवस दोन्ही पवार एकत्र येण्याच्या शक्यतांना बळ मिळालंय। या एकीकरणाचा निर्णय ताई आणि दादांनी मिळून घ्यायचा असल्याचं मोठ्या पवारांनीही स्पष्ट केलंय। त्यामुळे आजच्या स्टेटसवरनं आगामी काळातल्या काही घडामोडींचे संकेत तर सुप्रिया सुळेंनी दिलेले नाहीयेत ना, याची चर्चा रंगली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। दरम्यान शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यामध्ये निलेश लंकेंनी जोरदार फटकेबाजी केली। यावेळी लंकेंनी भाषणातून कुणाकडे अंगुली निर्देश केला यावरून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये मात्र कुजबूज होती। अरे धीर धारा, काहींना तले घाई झाली। अरे आहे ना नेता, अरे आपलं वय नाही तेवढं नेत्याचा अनुभव आहे। नेत्याला राजकारणातलं सगळं फायदे तोटे गणित जुळायचं, आपण चाललोय तेवढं बघा ना नेत्याला म्हणून। अरे आपण लय अंड्यात येत। आपण ज्या वेळेस हापचेटी हिंडत होतो तेव्हा आता महाराष्ट्राचं नाही देशाचं राजकारण करीत होता। जरा धीर धारा साहेब, असलेलं गणित तुम्हाला जर कळालं ना, जायला तुमच्या टांग खालून जाईल। आणि साहेब गप का, हे जरी तुम्हाला कळालं ना, त्याला आपण तर तुमच्या समोर लोटांगणच घेईल।
अरे हे समजलं नाही म्हणून 55 वर्ष राजकारणात, देशाच्या राजकारणात टिकून राहायला नेता आहे आदरणीय पवार साहेब. समजून घ्यायचं. आणि साहेबांचा दम तुम्हाला माहित नाही. हा, मग आम्हाला विचार करावा लागेल. साहेब असे म्हणत आहे, कळतं का तुला? बघून घेतो. बघून नाही, तुम्ही चुकीच्या पद्धतीने जर वागले तर मग आम्हाला विचार करावा लागेल. ये इसमें बहुत दम है. नाही तर तुम्हाला वाटतं दम म्हणजे काय? बघतो का रे आराम. हे ज्याची त्याची स्टाईल असते. मी जर म्हणलो तर बघून घेतो, ते नाही इसमे दम नाही. मला म्हणाले तुला समजत का? नाही तर बघा तुला उलटा पालटाच करून टाकीतो. ही आपली स्टाईल. आवड साहेबांची सुद्धा बघून घेतो लगेच. हा, पण या सगळ्या दमात मोठा दम कोणचा? माझ्या समोर एकदा साहेबांनी अशाच एका मोठ्या हस्तीला सांगितलं होतं, निलेश लंके हा माझा कार्यकर्ता आहे, लोकवर्गणीतून विधानसभेची निवडणूक लढवितोय, त्याला जर चुकीच्या पद्धतीने तुम्ही त्रास देण्याचा प्रयत्न केला तर पाहू आपण. अरे महिनाभर झोपला नसेल कार्यकर्ता. यानंतर बुलेटिनमध्ये तर ही महत्त्वाच्या बातम्या आपण बघणार आहोत. त्याआधी थांबूयात एका छोट्याशा ब्रेकसाठी.